तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अपेक्षा करतो की सगळे बरे असतील. पुन्हा एकदा तुमचं बैठक रिव्ह्यूजवर स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा 11 जुलैचा एपिसोड. चला तर मग सुरू करूया. तर आजच्या एपिसोडची सुरुवात कालच्याच एपिसोडचा एक थोडासा सीन दाखवला आहे, जो की मी तुम्हाला काल एपिसोडच्या एंडिंगला सांगितला होता की पार्थ आणि काव्या उतरतात रिक्षातून आणि पार्थ म्हणतो की मी माझे पैसे देणार, नाहीतर मी परत तुमच्यासोबत नाही बसणार. तर ते तुम्हाला माहितीच असेल, आणि नसेल माहिती तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो कालच्या व्हिडिओची, तुम्ही तो जाऊन बघू शकता. तर पुढचा सीन असा आहे की मानिनी, बाबा आणि वसू आत्या बसलेले असतात, जे की मी काल तुम्हाला सांगितलं होतं की त्यांचं डिस्कशन चालू असतं सत्यनारायणच्या कथेवर आणि दोन्ही मुलांचे संसार कसे चालू आहेत. तर आज पण वसू आत्या तेच म्हणत असते की तुला खरंच वाटतंय की त्यांचा संसार खरंच चांगल्या दिशेने चाललाय? तू जरा विचार कर की हे दोघं अचानक का बदलले. तर हे दोघं म्हणजे कोण? काव्या पार्थसाठी आणि जीवा नंदिनीसाठी अचानक का बदलले. ह्याच्या पहिलं तर दोघं उलटे होते ना, दोघांमध्ये पण भांडणं व्हायचे. जसं की काव्या पार्थसोबत करायची आणि पार्थ काव्याच्या मागं पळत होता, आणि इकडं नंदिनी जीवासाठी करायची आणि जीवा जियासोबत भांडत होता. पण आता सगळं उलटं चाललंय. तर मानिनी थोडा विचार करते की खरंच असं काही असेल का, वगैरे वगैरे. तर बाबा म्हणतात जाऊ दे जाऊ दे, तुम्ही हे कुठं सगळं पकडून बसला, असं काही नसेल. आणि जर असं काही असेल तर वसू, तुला जसा काव्याने केक भरवला होता तसा तू तिला शिरा भरव, संपली गोष्ट, आणि मीच बसतो सत्यनारायणला, असं म्हणून तो विषय तिथं संपतो. त्यानंतर जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय की ते आता घरी पोहोचतात आणि नंदिनी रिक्षातून खाली उतरते. तर जीवा त्याचं तोंड दुसऱ्या साईडला करतो, कारण की त्याला कळू द्यायचं नसतं की मी आलोय. नंदिनीला हे असं कळू द्यायचं नसतं. तर नंदिनी म्हणते खूप छान रिक्षा चालवली, खड्डे चुकवले आणि खूप लवकर घेऊन आलात, अगदी देवासारखे धावून आलात, हे घ्या तुमचे पैसे. तर जीवा म्हणतो की नाही नाही, पैशाचं काय, तुम्ही जावा, मला नको आहेत पैसे, असं. तर नंदिनी म्हणते असं कसं, पैसे तर तुम्हाला घ्यावेच लागतील, आणि घ्या घ्या म्हणून हात पुढे करते. तर जीवा दुसरा हात पुढे करतो. तर मंडळी इथे एक ट्विस्ट आहे. पार्थ आणि काव्या जेव्हा रिक्षामधून येतात तिथं पण एक ट्विस्ट आहे, आणि जीवा आणि नंदिनी येतात रिक्षामधून तिथं पण एक ट्विस्ट आहे, जो की ट्विस्ट मी तुम्हाला पुढे सांगेन. तर ह्यानंतर जीवाला रिक्षा ड्रायव्हरच्या ओनरचा फोन येतो. तो म्हणतो की या या तुम्ही बंगल्यापाशी या, आता तुमचा रिक्षा घेऊन जावा, तुमच्या रिक्षाने खूप सॉलिड काम केलं आहे आणि माझं प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. आणि नंदिनी ही तिथून निघून जाती आणि नंतर रात्र होती. त्यानंतर पार्थ आणि काव्याचा सीन दाखवलाय की पार्थ फोनवर बोलत असतो आणि काव्य तिचं लोशन लावत असते तिला आरशासमोर बसून. पार्थ फोनवर बोलत असतो की गाडी मी ऑफिसच्या समोरच लावली, तुम्ही प्लीज ती बघा काय झालं आहे, एकतर पंक्चर झाला आहे का कुणी हवा सोडलेली आहे. आणि असं बोलून तो काव्याकडे बघतो आरशामध्ये. तर काव्य म्हणते तुम्ही माझ्याकडे असं का बघताय, हे मी नाही केलेलं. तर पार्थ म्हणतो मी असं तुम्हाला काही म्हणलेलंच नाही आहे, तुम्ही तुमच्यावर का ओढून घेताय म्हणून. तर हा सीन इथेच संपतो. त्यानंतर परत जीवा आणि नंदिनीचा सीन आहे. जीवा आतरून घालत असतो, खाली गादी टाकत असतो आणि नंदिनी तेवढ्यात येते पाणी घेऊन. तर ती गादीमध्ये अडखळून पडते, तेवढ्यात जीवा तिला धरतो. तर ह्या सीनमध्ये तो खूप वढला गेलाय की तो तिला पकडतो आणि तिच्या हातातून पाण्याच्या वरचं जास्त बुटकं ते खाली पडतं. नंदिनी नंतर सरळ उभा राहते आणि जीवा ते बुटकं उचलतो. तर नंदिनी हात पुढे करते, तर जीवाला वाटतं की तिने हात आपला मागायसाठी पुढं केलाय, तर तो हात पुढं नेतो, पण ती म्हणती हे नाही, मला बुटकं पाहिजे. हे फक्त इशाऱ्यामध्ये बोलती नंदिनी, आणि इथंच संपतो. तर जीवा म्हणतो मला खूप ताण लागली आहे, मला पाणी दे ना प्लीज. तर ती पाणी देते त्याला आणि तिचं काम करते, म्हणजे जसं की तिचे कपडे वगैरे कपाटात ठेवणे असं. तर जीवा तिच्या मागं फिरतो आणि फुरक्या मारू मारू पाणी पितो. आता जे लोक मराठी आहेत टोटली प्युअर, त्यांना कळेल की फुरक्या मारणं म्हणजे काय, आवाज करून पिणं. तर तो म्हणतो तूच एकदा म्हणली होती की जे असं फुरक्या मारून पितात चहा कॉफी किंवा पाणी ते खूप स्वच्छ मनाचे असतात आणि त्यांच्या मनात काही नसतं. तर ती म्हणते असं काही नसतं, माझं चुकीचं होतं ते, हे सगळे फिजिओलॉजी वगैरे ते सगळं आहे असं म्हणते, आणि तो सीन तिथे संपतो. त्यानंतर रम्या तिचं ऑफिसचं काम करत घरात बसलेली असते. तेवढ्यात वसू आत्या येते आणि म्हणते काय गं, तू तर म्हणली होती की काव्य आणि पार्थ सोबत नाही येणार. रम्या म्हणते हो तसंच नाही, ते नव्हतेच येणार सोबत. तर वसू आत्या म्हणते की नाही, ते सोबतच आले, आम्ही सगळे खालीच बसलो होतो तेव्हाच ते आले सोबत.
तर रम्या म्हणती, हे पार्थचं काय मला कळतच नाही, माझ्यासमोर एक दाखवतो, दुसऱ्यासमोर दुसरं दाखवतो आणि काव्यासोबत हसत खेळत घरी येतो. तर वसुहत्या म्हणते, तो हसत खेळत नाही आला, फक्त तो आला तिच्यासोबत आणि किती दिवस झालं तो बोलत पण नाही आहे नीट तिच्यासोबत. तर रम्या म्हणते, हो बरोबर आहे बरोबर आहे. आणि वसूला तेवढ्यात आठवतं की तिच्या हातात कसला तरी बॉन्ड पेपर होता. कुणाच्या हातात? काव्याच्या हातात. तर तो मी जाऊन बघते असं म्हणून तो सीन पण इथेच संपतो. नंतर पार्थ किचनमध्ये कॉफी बनवत असतो स्वतःसाठी आणि विचार करत असतो काहीतरी. तेवढ्यात नंदिनी मागणं येते आणि ती म्हणते, द्या मी करते. तर पार्थ म्हणतो, नको मी करतो माझं मी, तुम्हाला कॉफी हवी का? तर नंदिनी म्हणते, हो करा म्हणून. तर ती कप आणून देतो आणि ती तिच्या प्रकारे कॉफी बनवायला चालू करतात दोघंजण. आणि ह्या दोघांचं पहिलंच बोलणं झालेलं आहे की ह्या दोघांच्या संसारात काय चालू आहे. म्हणजे पार्थनी त्याच्या संसारातलं नंदिनीला सांगितलं आणि नंदिनीनी तिच्या संसारातलं पार्थला सांगितलं. तर ते म्हणतात, आज काय झालं असं तसं. तर दोघं एकमेकांना सांगत असतात. पार्थ म्हणतो की काव्यानी आज माझ्या गाडीची हवा सोडून रिक्षा घेऊन आली होती, तिची वाट वाकडी करून. मंडळी, मी तुम्हाला बोललो होतो की दोघांच्या ह्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट आहे. तो हाच ट्विस्ट आहे की पार्थला माहिती आहे की काव्यानी हवा सोडली आहे गाडीची आणि नंदिनीला पण माहिती आहे की जीवा त्यासाठी रिक्षा घेऊन आला होता. हे कधी कळलं नंदिनीला? जेव्हा पैसे देताना त्याच्या हातात घड्याळ बघितलं तेव्हा तेव्हा नंदिनीला कळतं आणि जेव्हा हवा सोडत असते तेव्हा पार्थने बघितलेलं असतं. तर हा ट्विस्ट आहे आणि हे त्यांचं बोलणं चालू असतं आणि पार्थ शेवटला म्हणतो, आता केली आहे ना सही तर होऊनच जाऊ द्या डिवोर्स म्हणून. आणि आजचा पार्ट इथे संपतो. तर धन्यवाद मंडळी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.